माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत घडणारे चोरी, मोटारसायकल चोरी, घरफोडी व गंभीर गुन्ह्याच्या घटनास्थळी लागलीच भेट देऊन गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली। सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेला पोलीस ठाणे हद्दीत घडणारे मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले। दिनांक 4 मे 2024 रोजी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस कॉन्स्टेबल 1032 संतोष गळवे यांना 3 इसम हे सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हापूर रोड आकाशवाणी येथे चोरीची मोटारसायकल विक्री करता येणार असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली। बातमीप्रमाणे जाऊन वॉच केला असता तेथे 3 इसम त्याच्या ताब्यात एक लाल रंगाची हिरो होंडा कंपनीची प्लेझर मोपेड मोटारसायकल, तिचा RTO क्रमांक MH10 AP 9356 ही त्यांच्या ताब्यात मिळून आली। तसेच त्यांनी त्यांचं नाव गाव विजय पुंडलिक माने वय वर्ष 40 राहणार उमाजी नाईक नगर गल्ली नंबर 2 दानवडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर, मुराप्पा नरसिंग हावगोंडे वय वर्ष 37 राहणार जिरगळा तालुका जत जिल्हा सांगली, अन्सार अक्रम बुराण वय वर्ष 21 राहणार APJ अब्दुल कलाम चौक 3री गल्ली कागवाड तालुका कागवाड जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितलं। त्यांना सदर गुन्ह्याकामी अटक करून त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी चोरी केलेल्या 18 मोटारसायकली या दाखवल्याने त्या सविस्तर पंचनाम्याने जप्त करण्यात आल्या। सदरच्या मोटारसायकली यातील अटक आरोपित यांनी कोठून चोरल्या आहेत याचा तपास सुरू आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल 1763 संदीप पाटील सांगली शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत।